अहो काय आहे? अहो पोहे खाल्ले नाही तुम्ही, गार होतील ना, खाऊन घ्या. हा खातो खातो. 10 मिनिटापासून हेच ऐकते मी. खाऊन घ्या बरं आधी तुम्ही. खातो ग. ए सॉरी सॉरी सॉरी, ऐक ना. तिकडं लतीचा काही फोन बिन झाला का ग तुझा? नाही ना बापू, पण तुम्ही करू नका. उगा सकाळ सकाळ त्रास नको तिला. हा, आणि तुम्ही बसा बरं, बसा. हे घ्या पोहे, खाऊन घ्या. मला माहितीये बापू, लतीशी बोलल्याशिवाय काही घास जाणार नाही तुम्हाला. हो ना? सुरे, तिकडे सगळं ठीक असेल ना ग? अरे नाथा, कशाला एवढी काळजी करीतो? जीवापेक्षा जास्त जपतील तिला. शेजारीच तर गेलीये. ओ सज्जनराव, तिकडे काय करून राहिले? या की इकडं, गरम गरम पोहे आहेत. या. नाही नको, उन्हातच बसतो जरा. विटॅमिन डी सत्व खातो. ओ सज्जनराव, या की पोहे खायला. नाही, मी व्यायाम केल्याशिवाय काहीच खात नाही ना. लतिका, लत्तू, सज्जनराव, ओ सज्जनराव, 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 ओ सज्जनराव, सज्जनराव. आला आला, फोन आला. आला फोन आला. लतीचा फोन आला. त्यानं मला त्यानं. बापू, त्यांना सांगू नका माझा फोन आहे. हा हा. अहो फोन आलाय ना लतीचा, मग द्या ना मला. नाही ते हॅलो बापू, तुम्ही बाजूला येऊन बोला. हॅलो हॅलो. हा आवाज नाही येते. हॅलो. हा बोल बाळे, आता कशी आहे तू? बापू, ते नंतर बोलू. आधी मला सांगा, सज्जनराव आपल्या घरी काय करतायत? ते राहायला आले ना काल इकडं, म्हणून तुम्ही ठेवून घेतलं त्यांना आपल्या घरी. बापू प्लीज, तुम्ही सांगा त्यांना, जा म्हणावं त्यांच्या घरी. अगं ऐकत नाहीत ना ते. नाही समजावलं त्यांना. त्यांचे आई वडील पण येऊन गेले काल. बापू, बरं दिसतं का असं? ते मला शुक करून बोलावताय. नाही नाही, काय बी करा, पण त्यांना त्यांच्या घरी पाठवा. अगं असं त्यांना जा म्हणून कसं सांगायचं? बापू, तुम्ही लय साधे सरळ आहात. अहो पण सगळे असे नसतात ना. तुम्ही चांगुलपणा म्हणून त्यांना मदत करायला जाल आणि सगळंच तुमच्यावर उलटल. उगा काय बी बोलतील ते तुम्हाला. बापू, माझं लग्न मोडलं. आता आपला आणि त्यांचा संबंध संपला. तुम्ही कायला ठेवून घेताय त्यांना घरी? बापू, काय बी करा, पण प्लीज त्यांना त्यांच्या घरी पाठवा. प्लीज. बरोबर, मी बोलतो तुझ्याशी नंतर. सज्जनराव, आपलं तिचं लग्न झालंय आता.
हे असं बरं दिसतं का सांगा बरं? कशाला उगत आपलं हास्य करून घ्यायचं ना लोकांसमोर? मग काय करू मी? तुम्ही तुमच्या घरी जा बरं. तुमच्या घरचे वाट बघत असतील ना. बापू, तुम्ही मला जा म्हणले? एवढं जड झालोय का मी तुम्हाला? मला हाकलून देते का तुम्ही? अहो, जेव्हा तुमचा जावई होणार होतो तेव्हा तुम्ही मला इथं ठेव का तिथं ठेव, तिथं ठेव का इथं ठेव करत होतात, आणि आता मला हाकलून देते का? नाही नाही नाही, अहो हे सगळं ऐकण्या आधी मी मेलो का नाही? बापू, तुम्ही माझा अपमान करते बघा, लक्षात ठेवा. बापू, मी जातो इथून, पण पुढं काही माझं झालं ना तर ते पाप तुमच्या माती लागल, लक्षात ठेवा. माझ्या पप्पांचा राग तुम्ही माझ्यावर काढताय, लक्षात ठेवा. हे बघा, तो आहे ना, तो वरून बघतोय. हा, आई ग, गोड दिसतंय सगळंच. मामी नाश्ता करणार का? शिरा केलाय, गरम गरम आहे तर खाऊन घ्या लगेच. हेच मला तुझं लय आवडतं बघ. न सांगता गोडाचं बनवलंस, नाही ते इथे आहेत दुसरे ज्यांना सांगावं लागतं बाई गोड कर काहीतरी. लते, हा जो तुझा गुण आहे ना, एखादी गोष्ट न सांगताच करायचा, तो गुण दिसतच नाही ग कोणाला. जाऊ द्या ना मामी. बरं, आग्याला नाश्ता नेऊन दे, कामाला जायचंय त्याला. तुम्ही देता का त्याला? मी आशू दादाला देते. बरं आहे ना ग सगळं? हो. पहिल्याच दिवशी भांडला का ग आब्या तुझ्याशी? नाही, तो काला भांडेल? नक्की ना? हो, तुम्ही काळजी नका करू. ओ सज्जनराव, अब रागावू नका अशी. आपल्यामध्ये काही काही राग नाहीये. जे काही झालं गेलं ना ते आम्ही बी विसरून गेलो. बापू, तुम्ही हाकलून देते ना मला घरातून? अरे बाबा, घरचे लोक काळजी करत असतील, असं बरं नाही दिसत. आधी तू आमच्या गावात आमचा जावाई म्हणून फिरला, आणि आता जर इथं असा राहिला तर लोक विचारतील ना इथं का राहतो म्हणून. विचारू दे लोकांना, मी नाही घाबरत. मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन मी लतिकावर प्रेम करतो. शिरपतरावांचा फोन. मेलो मेलो मेलो, मी आता मेलो. तुम्ही बोला, तुम्ही बोला. बोल. हा, बोला की शिरपतराव. हा, पाठवतो. नाही, तुम्ही काय बी काळजी करू नका, सुखरूप येतील. हा, सज्जनराव, तुमच्या घरची काळजी करतायत तुमची. यावेळी समजून घेतील तुम्हाला ते. आणि कुठला बी राग मनामध्ये ठेवू नका. तुम्हाला पाहिजे तर परत या. नक्की परत येऊ ना? कधी बी या, कधी बी जा, घर तुमचंच आहे. आणि तुम्ही काय परक आहेत का आम्हाला? परक नाही आहे ना मी. नाही, मग राहतो ना मी इथंच. नाही, आत्ता नाही. आत्ता तुम्ही जा, त्यांच्याशी बोला, ते काय म्हणताय ते पहा, आणि मग या हवं तर. खरं बोलताय ना तुम्ही? हा. जातो, पण कायमचं जाणार नाही, सांगून ठेवतोय. हा, अरे बाबा, हा मी रिक्षा आणते. हा? बापू, विसरू नका बापू मला. मी घरी पोचल्यावर तुम्हाला फोन करेन, बोलाल ना माझ्याशी? वय
तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच आधार नाही हो मला. हा सज्जनराव, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. असू दे असू दे. आई, माझ्यावर लक्ष ठेवाल ना आई. तुम्ही इथं जेवढ्या प्रेमाने मला खायला घातलं ना, तेवढ्या प्रेमानं माझ्या सख्या आईने सुद्धा मला खायला घातलं नाही. आजी, आजी, असंच तुमच्या प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर राहू द्या. आली रिक्षा आली. आली का? सुरू ताई, तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा जास्त आहेस. माझी बहीण बहीण नव्हतीच, वैरीण होती माझी, वैरीण. तू माझ्या पाठीशी उभी राहशील ना, माझ्या मोठ्या बहिणीसारखी. हाव, पण मी लहान आहे तुमच्यापेक्षा. अगं पण लतीची मोठी बहीण म्हणजे माझी सुद्धा मोठी बहीणच झाली ना. हा, ये तुम्ही. भाऊजी एवढ्या लवकर निघाले का मग? अहो मग खाऊन तसा. पोट भरलंय माझं लग्न करून. अभ्या, आशू, भाऊजी गेले ना आत्ताच. कुठं? का मग आत्ता? हा. आणि मग नाश्ता? लग्न करून पोट भरलं म्हणले. मी घेऊ का? ओ कामिनी ताई, पाहुणे तुम्ही निघाला वाटतं. जावं तर लागल ना, नोकरी आहे ना माझी. सज्जराव, कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं बरं का माझ्या. पण तुम्ही इथलं काही कमी जास्त झालं तर कळवायचं बरं का. टेन्शन घेऊ नका. आणि माझ्याने तुमच्या दुश्मनावर लक्ष ठेवा. कोण? लती ना आबे होय. हा, त्यांची फ्रेंडशिप नाही झाली पाहिजे. नाही होणार. हा तुमचं कॅज्युअल अप्रोच आहे ना, आपल्याला मागात पाडल. त्यांचं लग्न मोडलं पाहिजे, जरा डोकं लावा. हो हो सज्जनराव, त्यांचं लग्न तर मोडणार, नका काळजी करू. हा. आणि काळजी घ्या थँक्यू. माझ्या लतीची. आणि तिचे चोरून चोरून फोटो काढायचे बरं का, आणि लगेच मला पाठवायची. मंगळसूत्र घातल्यावर किती सुंदर दिसते ती. माझ्या नावाचं मंगळसूत्र घालणार होती ती, पण तो अभिनम्य. दे येतो मी. हा, बाय बाय. होईल ते, तू म्हणल्याप्रमाणे त्यांना रवाना केलंय. तू आता नको काळजी करू. खरं सांगू ते, तुला तिकडे जाऊन एकच रात्र झाली, पण असं वाटतं की लय वर्ष झाली. हो बापू, इथंच तर आहे मी. ठीक आहे ना सगळं? हो, आणि आभ्या, तो बी ठीक आहे. तुझ्याशी गोळ्या घेतल्यात का तुम्ही बापू? दिलं की तुझ्या आईनं? आई कशी आहे? देतो तिला. हो लतीची आई, आली.
लतीचा फोन आहे पा. हॅलो लती, कशी आहे बाळा तू? मी बरी आहे. तू कशी आहे? मी बरीच आहे ना. तुझे बापू चाललेत आज कामाला. आज कोणी विचारलं तर सांगेन त्यांना, झालं लतीचं. तिथं बाजूच्याच घरात दिली आणि जावई इंजिनियर आहे माझा, इंजिनियर. हा थांब, आजी बोलते बघ. आलं ते बरं आहे ना सगळं तिकडं? हो आजी, आणि आब्या तो बी चांगला आहे. तुझ्याशी नीट वागतो का? तो कायला वाईट वागल? बरी ये मग, हा सवड मिळाली का? मामींना विचारते. आजी इकडे दे दे. ए गब्दुल्ले, काय मग कसा होता पहिला दिस? सायडे, आपण ना भेटल्यावर बोलू. अगं बापूंचा फोन आहे ना, त्यांना जायचंय लगेच. हा बाय. काळजी घे सगळ्यांची. हा, तू तर अगदी 7 समुद्र पारच गेली ना. घेईन ग मी. हा ठेवते, चल घ्या. न खाताच गेलं पोरग. त्याला डबा नेऊन देते का? राम राम पांडू भाऊ. राम राम बापू, राम 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 राम. हे घ्या. बाकी लेकीचं कल्याण झालं. वय, वय, वय. आपाच्याच घरात दिली ना? होय होय, आपाच्याकडे त्याची कृपा आहे. हो खरे. चला, येऊ का? हो. राम राम बापू. राम 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 राम. कळाली बरं का, बातमी कळाली लतिकाच्या लग्नाची. वय वय. 2-3 वर्ष फिरले तुम्ही, हा ना. पण झालं एकदाच. हे बाकी बरं झालं, पोरगी शेजारीच गेली. वय वय. असं इतकं घाई ठरलं ना. अहो चालायचंच मग काय. बरं चला, येऊ का? या या, या. चालेल, या. राम राम. राम 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 राम. कामाकडे लक्ष द्या. तू काय करते इथं? डबा. तू काय आणला? मला काही हौस नाहीये. मामींनी सांगितलं. तू इथं येत जाऊ नको साईटवर. मग तू निघताना तुझ्या आईला सांगत जात जा आणि खाऊन बी जा. त्यांनी जर मला सांगितलं ना तर मला यावं लागणार. नाही खाणार मी हा डबा. का? माझी मर्जी. नाही खायचं तर नाही खायचा, संपला विषय. माझा रगन्नावर कायला काढतो रे? अन्नाचा का अपमान? माणसांचा करतोस ना, ते लई झालं. माणसांनी वाटेत येऊ नये मग माझ्या. कुणी बी वाटत आलं नाही तुझ्या. डबा उचल आणि घरी जा. मामींनी विचारलं तर काय सांगू? साईटवर नाहीये म्हणून सांग. कुठं गेला? नाही म्हणजे मामी विचारतील की अभ्या कुठं गेला, मग काय सांगू? मसनात गेला म्हणून सांग. मी असं नाही म्हणू शकत. नाही, एक काम कर ना, जात आता तूच खा डबा आणि सांग जेवला म्हणून अभय. मी खोटं बोलू नाही शकत मामींशी. मी तुझ्या हातचं नाही खाऊ शकत. पण मी नाही केलंय. मामींची खोटं नाही बोलू शकत. मामीच्या पोराशी बोलू शकते का? मोठ्यांशी कसं खोटं बोलणार ना? मी मोठाच आहे. 2 वर्षांनी फक्त. त्यानं काय नाही होत. हे बाई, तो वाद घालू नको. बघतायत माणसं. डबा घेऊन घरी जा. हे पाय, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. फेकू नको. मस्तीने आले अन्न फेकायला. संस्कार द्यायचे माझ्यावर. खा मग. तुझ्या हातचं नाही खाणार. अन्न फेकणार नाही, माझ्या हातचं खाणार नाही, मग काय करणार तू? बघतो ना मी काय करायचं ते. हां, तू डबा उचलून जा. येत जाऊ नको आणि इथं. मामींना सांग पाठवू नको. सांगतो. झालं तुझं? डबा घे आणि निघ आता. हे पाय, तसं हे काय फार ठिकाणा नाहीच आहे आपलं. लई सून सून म्हणून मिरवू नको. जितक्या कमी लोकांना कळलं तेवढंच बरं आहे. तोंडावर पडशील नाही तर तुटल्यावर.
तुझ्यासाठी सांगतोय, मुलगी आहे तू. तुला जे करायचंय ना ते तू कर. बोलण्यातला ॲटिट्यूड कमी करा तू. इगो कमी कर ना. एक दिवस तुझा इगोच तुझा घात कर. भांडायला आले का तू इथं? डबा द्यायला आलते, भांडण तू काढलीस. जा तू. डबा खा, अन्न वाया नको घालू. शिरप्या, इकडे रे. का हो सर? अरे लय बुक करत होता ना तू. काय जा. हो सर. अहो वहिनीची ओळख करून द्या ना राव मायवाली. कामधंदे नाही तुम्हाला? मटेरियल उतरून घ्या, निघा. निघा आता. डबा तो यांना दिला, मग आता तू काय खाणार? खाणं एवढंच एम नाही माझं. मग काय एम आहे तुझं? लोकांचा अपमान करणं? एवढं फालतू एम ठेवत नाही मी. आता एम एकच, कुणाचं काय बिरून ठेवायचं नाही. जे घेतले ते साभार परत करायचं.